श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, काल मला एक दादांची कमेंट्स आली होती की ताई नोकरीबद्दल मार्गदर्शन करा, म्हणून आज मी नोकरीबद्दल मार्गदर्शन करत आहे. आपल्याला नोकरी पाहिजे आहे. सर्वात पहिले आपला स्वतःचा दृढ विश्वास, आपला विश्वास असायला पाहिजे की मला नोकरी मिळणारच. कारण एकदा दोनदा तीनदा आपण एखाद्याचं दार ठोकल्याच्या नंतर ते उघडणार आहे म्हणजे उघडणारच आहे. तसंच आपल्या किस्मतचं सुद्धा असते. एकदा दोनदा नाही तीनदा नाही, नेहमी ट्राय करून पाहायचंच नोकरी तुम्हाला लागणार. हा दृढ विश्वास सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनामध्ये ठेवायचे. त्यानंतर मी तुम्हाला जी काही रेमेडी सांगत आहे, जी काही सेवा सांगत आहे स्वामी समर्थांची, ती तुम्ही करायला पाहिजे. आणि तुम्ही जर ती सेवा केली नाही किंवा काही नाही, विश्वास, तुम्हाला असं काय सांगितलं मी, सगळ्यात पहिले विश्वास स्वतःवर आणि देवावर, ह्या दोन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असल्या, 100 नाही 110% तुम्हाला नोकरी लागणार म्हणजे लागणारच. मी जे काही उपाय सांगत आहे ते तुम्ही व्यवस्थित आता पाहायचा आहे, ऐकायचा आहे. सारामृत नावाचा जो ग्रंथ आहे हा सर्वांकडे आहे आणि याचे 108 पारायण ज्या व्यक्तीला नोकरी पाहिजे त्यांनी करायची आहे. त्या व्यक्तीचं शक्य होत नसेल तर त्या व्यक्तीच्या आईनी जरी ती सेवा केली तरी चालेल. रोजच्या दिवसाला एक पारायण करायचं आहे. असे 108 पारायण करायचे आहे आणि 108 पारायणामध्ये तुम्हाला काय अनुभव येते हे तुम्ही स्वतः घ्यायचं आहे. ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू राहणार किंवा तुम्ही एखाद्या नोकरीच्या परीक्षेला चाललेले आहे, त्या दिवशी तुम्हाला एक कवडी उजव्या खिशामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि जायचं आहे. आणि जाताना श्री स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझ्यासोबत चला, इतकं तरी तुम्ही वाक्य जरी बोलले, महाराज 100% तुमच्या कार्यामध्ये यश देणार म्हणजे देणारच. आणि स्वतःचा विश्वास हा तुमचा मजबूत असायला पाहिजे. तुम्हाला 100 नाही 110% नोकरी लागणार म्हणजे लागणारच. आणि 108 सारामृतचे पारायण तुम्ही आवर्जून करायचे. हा माझा खूपच सुंदर उपाय आहे आणि याचं एक उदाहरण जे आहे मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे की आमच्या इथे हा अनुभव कसा आला 108 पारायणामध्ये. आणि तुम्ही ही रेमेडी करूनच पाहिजे माझी. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.